कसे आहात सगळे? मजेतच असाल. आम्ही एका ठिकाणी एका देशात ट्रॅव्हलिंगसाठी निघालो आहोत. तर इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग असो किंवा डोमेस्टिक ट्रॅव्हलिंग असो, ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला बॅकपॅक किती इम्पॉर्टंट असते. आपल्यासोबत जी कॅरी ऑन बॅग असते, आपल्यासोबत जी बॅकपॅक असते, तिचं पॅकिंग आज आपण बघणार आहोत. तर माझ्यासोबत माझा मुलगा आहे 4 वर्षाचा, तर त्याच्यासाठी लागणारं सामान प्लस माझ्यासाठी लागणारं सामान आपण बॅकपॅकमध्ये कसं ऍडजस्ट करायचं ते आपण बघणार आहोत. बॅकपॅक पॅक करायला घेतली आहे. आता तुम्ही म्हणाल बॅकपॅकचं काय इतकं, बॅकपॅक घेऊन तर निघायचं आहे, प्रवास तर करायचा आहे, इतकं सामान कशाला? तर कशासाठी की आपण जेव्हा एकटं असतो, मोठे माणसं आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपण कसंही कुठेही कसंही मॅनेज करू शकतो. पण जेव्हा आपल्याबरोबर टॉडलर्स असतात, आपल्याबरोबर लहान मुलं असतात, तेव्हा ह्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते. आणि मी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत थोडीशी पर्टिक्युलर आहे. इन केस जर काही प्रॉब्लेम आला, एखादी गोष्ट लागली, तर आपण काय करणार आहे वेळेवर, कुणाकडे मागणार, मग ती गोष्ट आपल्याला केव्हा मिळणार? त्यापेक्षा प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं माझं म्हणणं आहे. ही अशी बॅग तुम्हाला पण प्रवासासाठी म्हणून घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते आहे अशा बॅग्सची, ज्या इंडियामध्ये सुद्धा तुम्हाला इझिली अवेलेबल होतील आणि इथे अमेरिकेत सुद्धा इझिली अवेलेबल होतील. तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे, तुम्ही नक्की बघा. खूप सुंदर बॅग आहे. हवं तितकं सामान तुम्ही 10 ते 15 किलो सामान तुम्ही या बॅकपॅक मध्ये कॅरी करू शकता. कसं ते मी पॅकिंग करता करता तुम्हाला दाखवते. चला. तर मी सगळ्यात महत्वाचा पार्ट ट्रॅव्हलिंगमध्ये, आमचा 2 ते 2.5 दिवसांचं ट्रॅव्हलिंग असणार आहे अमेरिकेपासून इंडियापर्यंत. तर मध्ये लेओव्हर पण आहे, म्हणजे हॉल्ट पण आहे माझा. तर 5.5 तासांचं लेओव्हर आहे. त्यानंतर संपूर्ण जर्नी आमची 22 ते 24 तासांची संपूर्ण जर्नी असणार आहे. तर त्यामध्ये विधूला एंगेज ठेवण्यासाठी मी विधानचे छान छान असे छोटे छोटे टॉईज घेतले आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. मी त्याला ऍक्टिव्हिटीसाठी ऍक्टिव्हिटी बुक घेतला आहे. त्यानंतर त्याला एक नोटबुक घेतली आहे. त्यानंतर इथे स्केच पेन्स आहेत आणि तो खेळतो, त्याला आवडतात असे सगळे छोटे छोटे टॉईज घेतले आहेत. छोटेसे पाऊच घेतलेत मी, अगदी मोठे मोठे पाऊच असे रेडी होण्याचे नाही घेतले. ते मी चेक इन बॅग मध्ये टाकले आहेत आपल्या मोठ्या लगेजमध्ये. पण सोबत जे कॅरी करणार आहे बॅकपॅक मध्ये ते अगदी छोट्याशा पाऊच मध्ये मी घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकाल. छोटासा कोम आहे, क्लचर आहे, रबर बँड आहे, लिप बाम आहे, एक लिपस्टिक आहे आणि कॉम्पॅक्ट आहे, कॉम्पॅक्ट पावडर आहे. तर असं छोटासा याच्यात पॅक करून मी घेतलेला आहे. आणि एक डिओ घेतला आहे मी आणि इथे तुम्ही बघू शकाल हा एक छोटासा फेस वॉश आहे. तर बस इतकंच मी माझ्यासाठी कॅरी करणार आहे. हे पण मला क्वचितच लागणार आहे. आणि ह्या पाऊच मध्ये आहे माझं इलेक्ट्रॉनिक्सचं सामान सगळं, जसं की माझे मायक्रोफोन आहेत हे, त्यानंतर हे युनिव्हर्सल कन्व्हर्टर आहे जे इंडियात मला लागू शकतं. त्यानंतर इकडे मी अगदी मोजके मेडिसिन्स घेतले आहे. विधानसाठी 2 सिरप घ्यायचे आहे सर्दी आणि खोकला, ते पण ॲज अ प्रिकॉशन म्हणून. त्यानंतर इथे विक्स घेतलेला आहे, इन केस तो झोपला नाही, झोप आली नाही तर विक्स लावल्यावर कदाचित मुलं झोपी जातात, तर त्यासाठी चेस्ट अँड कोल्डची गोळी घेऊन ठेवली आहे. त्यानंतर ह्या विक्सच्या गोळ्या घेऊन ठेवल्या आहेत आणि बँडेड घेऊन ठेवले आहेत. तर बस इतकं छोटंसं माझं फर्स्ट एड आहे. आणि हे माझे इयरबड्स आहेत आणि हे इयर प्लग्स आहेत. इन केस जर विधानला म्हणा मला म्हणा फ्लाईटमध्ये लागले मोशन सिकनेसमुळे तर आम्हाला कामात येतील म्हणून. तर असं इम्पॉर्टंट सामान ठेवलं आहे मी. तुम्हाला निश्चितच ह्या सगळ्या लिस्टची तुम्हाला निश्चितच मदत होईल बॅकपॅक पॅक करण्यासाठी. आज आपण बॅकपॅक कशी पॅक करायची ट्रॅव्हलिंगमध्ये, मग ते इंटरनॅशनल ट्रॅव्हल असो किंवा डोमेस्टिक ट्रॅव्हल असो, बॅकपॅक कशी पॅक करायची हे आपण बघतोय. मला मान्य आहे की सगळीकडे हल्ली टिश्यू पेपर नॅपकिन्स अवेलेबल असतात, पण प्रिकॉशन म्हणून मी थोडेसे पेपर नॅपकिन्स घेऊन ठेवले, कारण कुठे कशी कधी गरज पडेल सांगता येत नाही. आणि त्यानंतर वेट वाईप्स आहेत. हे विधानचे आहेत, हिमालयाचे वेट वाईप्स, आणि हे माझे आहेत वेट वाईप्स. कारण वेट वाईप्सची खूप मदत होते आपल्याला असं वाटतं, पण बऱ्याच ठिकाणी आणि मला आहे सवय वेट वाईप्सची. त्यानंतर हे डेटॉलचं सॅनिटायझर आहे. सॅनिटायझर प्रत्येक ठिकाणी असलंच पाहिजे आपल्यासोबत असं मला तरी वाटतं. कोरोना झाल्यापासून मी विशेष काळजी घेते ह्या गोष्टीची. आता सगळ्यांना जनरली माहितीच असतं की ट्रॅव्हलिंगमध्ये जेव्हा आपण चेक इन मध्ये जातो, सिक्युरिटी चेकमध्ये आपल्याला 100 ml पेक्षा जास्त लिक्विड चालत नाही. तर मी 50 ml आहे, ही बॉटल 50 ml ची आहे. पण सॅनिटायझर इम्पॉर्टंट आहे. आणि विधानचं औषध जे आहे सर्दी आणि खोकल्याचं आणि पोटाचं, सगळं मिळून 100 ml पेक्षा कमी पाहिजे. तर एवढंच इम्पॉर्टंट लिक्विड मी घेणार आहे सोबत. तर आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो फ्लाईटमध्ये तेव्हा लिक्विड हे 100 ml पेक्षा कमी पाहिजे. आणि पाणी, विधानचं सिपर सुद्धा मी सोबत कॅरी करणार आहे. तर एअरपोर्टवर बाकी सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्यावर, म्हणजे तुमचं सिक्युरिटी चेक झाल्यानंतर तुम्ही याच्यात पाणी भरून घेऊ शकता. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे तुमच्या सोबत असतात ते सिक्युरिटी चेक इन मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी काढून द्यावं लागतं. तर हे मला नेणं मस्ट आहे. ही आहे माझी पॉवर बँक, यात मी पॉवर बँक कॅरी केली आहे. त्यानंतर माझा लॅपटॉप आहे. त्यानंतर इकडे विधानचं टॅबलेट आहे.
कारण कसं आहे की हल्ली विधान शिवाजी महाराजांशिवाय काही बोलतच नाहीये. त्या फ्लाईटमध्ये त्या स्क्रीनवर मी त्याला शिवाजी महाराज कसं दाखवू ना, त्यामुळे मी याच्यात सगळं शिवाजी महाराजांचं त्याचं लोड करून घेतलं आहे, जेणेकरून तो म्हणेल तेव्हा मला त्याला शिवाजी महाराज दाखवता येतील, बरोबर की नाही असं. आणि त्यानंतर त्या इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या गॅजेट सोबतच इकडे माझे मायक्रोफोन आहेत. ह्या पाऊचमध्ये मी सगळं ते घेतलं आहे. सिक्युरिटी चेकच्या इथे मी पटापट काढून देऊ शकते असं. हे मायक्रोफोन आहे, त्यानंतर हे माझ्या लॅपटॉपचे चार्जर आहे, हे युनिव्हर्सल अडॅप्टर आहे आणि इकडे माझे इयरबड्स आहेत. ज्या ज्या गोष्टींमध्ये तुमच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये ज्याच्या ज्याच्यात बॅटरी आहे ते तुम्हाला सगळं सिक्युरिटी चेकमध्ये काढून द्यावं लागतं. तर हे असं ठेवलं पाऊचमध्ये तुम्ही. याचे पाऊच येतात सेपरेट छान, पण मला ते पण जरा जास्त वाटले कारण माझ्याकडे सामान खूप आहे. मी ऑर्डर केलं आहे, तोपर्यंत आलं आणि माझ्या बॅकपॅकमध्ये ऍडजस्ट झालं तर मी त्यात ठेवणार आहे. अदरवाईज मी असं एक छोटंसं पाऊच केलं आहे, ते मी ॲज इट इज त्याच्यातनं पटापट काढून सिक्युरिटी चेकमध्ये देऊ शकते, कारण माझं 2 ठिकाणी होणार आहे सिक्युरिटी चेक. इथे जे आहे हे विधानचे एक्स्ट्राचं एक पेअर ठेवली आहे ड्रेसची, ज्याच्यामध्ये जॉगर आहे एक आणि टी शर्ट आहे, हुडी आणि एक हँकी ठेवला आहे विधानच्या सोबत आणि एक छोटंसं स्वेटर आहे की इन केस जर असं होत नाही, कारण आता तो मोठा झालाय त्यामुळे तो सू वगैरे तर नाही करत माझं बाळ, आणि असं काही वाटलं त्याला प्रेशर आलं किंवा सू लागली तर तो सांगतो. पण इन केस इमर्जन्सी मला काही लागलं, एखादी पेअर एक्स्ट्रा लागली ड्रेसची, तर मी राहू दिलं आहे. शकाल विधानचंच आहे हे, अगदी छोटा असल्यापासून ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही कॅरी करतो. हा जो टेडी बेअर आहे, तर हे बेअर असं आहे की हे इतकं मोठं आहे छान. हे त्याला ट्रॅव्हलिंगमध्ये पांघरायला ऍटलिस्ट असं गुंडाळायला कामात येतं छान, आणि अगदी कोझी आहे छान. त्याला ते सुरुवातीपासून हेच आवडतं ट्रॅव्हलिंगमध्ये. सो हे कॅरी करायला सुद्धा अगदी इझी आहे मला. बॅकपॅकमध्ये अगदी आरामात बसू शकतं हे, असं इतकं कॉम्पॅक्ट होऊन जातं. हे खूप छान आहे. तर मी हे प्रत्येक वेळी ट्रॅव्हलिंगमध्ये विधानसाठी सोबत ठेवते. विधानला आत्ताच सर्दी झालेली आहे, आमच्या इकडे प्रचंड थंडी सुरू झालेली आहे, -मध्ये टेम्परेचर गेलेलं आहे आमच्या स्टेटमध्ये, त्यामुळे म्हणजे काळजी घेतलेली बरी. त्यानंतर छोटीशी स्टोल ठेवली आहे मी इमर्जन्सी, त्याला जर असं वाटलं खूपच थंडी वाजते, असं जॅकेट्स वगैरे सगळं आम्ही घालून निघणार आहोत, पण असं वाटलं तर घेतली आहे सोबत. त्यानंतर हे विधानचे आय मास्क आहेत ना. विधानला अंकिताने म्हणजे माझ्या लहान बहिणीने संपूर्ण सेट दिला होता. हा हे माझे गॉगल्स आहेत, माझे आणि विधानचे गॉगल्स. त्यानंतर इकडे तुम्ही माझ्या छोट्याशा स्लिंग बॅग मध्ये जे असणार आहे, जे मला हँडी पाहिजे आहे, ते आहे माझं कार्ड होल्डर. तर या कार्ड होल्डरची सुद्धा लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शन मध्ये. खूप छान आहे, क्वालिटी खूप सुंदर आहे. इंडियात पण सेम मिळतं आणि इथे सुद्धा मिळतं, तर मी त्याची सुद्धा लिंक देते. कार्ड होल्डर खूपच छान आहे, मी बरेच वर्ष झाले वापरते आहे. यात तुमचे सगळे कार्ड्स राहून जातात, कॅश राहून जाते, तुम्हाला काही इम्पॉर्टंट असे फोटोज ठेवते मी, पासपोर्ट साईज फोटो आमचे, ते सुद्धा राहून जातात. खूप छान आहे, तुम्ही बरंच सामान ठेवू शकता, त्यात बरेच कार्ड्स येऊन जातात. तर ह्या कार्ड होल्डरची सुद्धा लिंक मी तुम्हाला देते आहे डिस्क्रिप्शन मध्ये. मी यात ठेवणार आहे पासपोर्ट होल्डर आहे, हे विधानचा आहे, विधानचा पासपोर्ट यात असणार, आणि हे माझ्या पासपोर्टचं कव्हर आहे. तर हे एवढंच आहे माझ्या स्लिंग बॅग मध्ये. येस, विधान आलेलं आहे. ओके, नो इश्यूज, मी माझं शोधून. हा, तर ही नेक पिलो सुद्धा आहे अव्हेंजरची. तर हा असा संपूर्ण सेट आहे मस्त. पॅकिंग मधली अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इमिग्रेशनचे डॉक्युमेंट्स. तर आमचा भारताचाच पासपोर्ट आहे, त्यामुळे भारतात येताना तर आम्हाला प्रॉब्लेम नाहीये, पण भारतातून जेव्हा अमेरिकेत आम्ही रिटर्न येऊ तेव्हा अमेरिकेत बरंच स्क्रुटिनी केली जाते. तर अमेरिकेत बऱ्याचशा गोष्टी बघितल्या जातात. तर हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आत्ता सुद्धा मी कॅरी करणार आहे, ॲज अ प्रिकॉशन घेऊन ठेवलं आहे. कुठे काय कधी काय लागेल भरोसा नाहीये, त्यामुळे मी हे सोबत घेऊन ठेवणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे विधानचं खाऊ. तर कसं आहे की मी आजपर्यंत तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगत आले की आम्ही तरी बाहेरचं ऍडजस्ट करतो, आम्हाला बाहेरचं चालून जातं खायला, पण विधानला शक्यतो माझ्या हातचं आणि घरचंच लागतं खायला. तर त्याचं मिल तर आम्ही बुक केलेलं आहे फ्लाईटमध्ये, पण इन केस जर त्याने ते मिल खायला नकार दिला की नको मला हे नकोय, मला तुझ्याच हातचं पाहिजे किंवा मला घरचंच पाहिजे, तर अगदी भाजी पोळी नाही, त्या दिवशी जी काही भाजीपोळी करणार आहे मी, ती तर मी कॅरी करणारच आहे पहिल्या दिवसासाठी. परंतु मी त्याचा कोरडा खाऊ कसा घेऊन ठेवला आहे, तर मी आता फराळाचं जे काही दिवाळीला बनवलं किंवा वृषालसाठी जे काही बनवून ठेवलं आहे त्यातलं थोडं थोडं मी विधानसाठी कॅरी करते. त्याला खारे शंकरपाळे आवडतात ते आहे, त्यानंतर त्याला बारीक फिक्की शेव आवडते आपली ती आहे, त्यानंतर हे नट्सची चिक्की आहे, त्यानंतर ही जाड शेव आहे तिखट शेव, त्यानंतर हा मक्याचा चिवडा आहे थोडासा, अगदी थोडं थोडं घेतला आहे मी, पण याची गरज पडणार हे मला माहिती आहे कारण 2 दिवसाच्या प्रवासात तो म्हणू शकतो. त्यानंतर इथे तो खातो असा छोटा मोठा खाऊ आहे ह्या याच्यात सेपरेट,
आणि यात काही जॅम सॉस असं सगळं आहे जे त्याला प्रवासात मदत होऊ शकते आम्हाला. त्यानंतर इथे प्रिंगल्सचा एक डबा आहे, तो खाणार नाही असं तो बाहेरचं फार खात नाही, पण इमर्जन्सी मी घेऊन ठेवलं त्याला लागलं तर. आणि यात सगळ्यांचा आवडता खाकरा आहे जो कुठेही कसाही कधीही कामात येतो. तर पिझ्झा फ्लेवरचा खाकरा आहे विधानचा फेवरेट, तो पण तो खाल्ला तर खातो, त्याच्या मूडवर आहे सगळं, तर ते मी घेऊन ठेवलं आहे सोबत. तर असं सगळं सामान आहे जे मला बॅकपॅकमध्ये बसवायचं आहे. तर चला बघूया कसं बसतंय सगळं. तर आता याचं तर पॅकिंग छान आहे, म्हणजे याला गरज नाही, पण मी झिपलॉकमध्ये छान पॅक केलंय. पण आपण हे सगळं एका याच्यात ठेवून घेऊया म्हणजे आपल्याला ठेवायला इझी जाईल बॅकपॅकमध्ये. तुम्ही सुद्धा असं व्यवस्थित पॅकिंग करू शकतात जेणेकरून तुम्हाला बॅकपॅकमध्ये सगळं इझिली मावू शकतं, बॅकपॅकमध्ये सगळं इझिली सेट होऊ शकतं. अशा प्रकारे मी पॅक केलेलं आहे. यात मोस्टली तर आता काही ऍड करायचं नाहीये, मला पाणी घ्यायचंय त्या दिवशी. आणि विधानला जी काही भाजीपोळी बनवणार आहे ती मी कॅरी करणार आहे संध्याकाळसाठी, कारण संध्याकाळची फ्लाईट आहे आमची, 5 वाजताची फ्लाईट आहे आमची. आम्ही घरातून 1 वाजताच निघणार आहे, कारण सध्या अमेरिकेत शटडाऊन चालू आहे, त्यामुळे आम्हाला लवकर निघणं गरजेचं आहे. कारण तिथे सिक्युरिटीला वगैरे खूप कमी एम्प्लॉईज आहेत, त्यांचा खूप छोटासा स्टाफ आहे, त्यामुळे आपण 4 ते 5 तास आधी निघणार आहोत त्या दिवशीचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन. आणि आता आपण पटापट सेट करूया. तर इथे तुम्ही बॅग बघू शकतात किती मोठी आहे, बरेचसे कंपार्टमेंट आहेत, 1 2 3 4 5 असे आहेत. आणि मध्ये तुम्ही इथे बघू शकता, इथे स्पेशली लॅपटॉपसाठी सेपरेट सेक्शन आहे, टॅबलेटसाठी सेपरेट आहे. त्यानंतर तुम्ही तुमची इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा इथे चार्जर्स वगैरे असं सगळं ठेवू शकतात, जेणेकरून तुम्हाला सिक्युरिटी चेकमध्ये इझिली काढून देता येऊ शकतं. आणि पुढे सुद्धा टॅबलेटसाठी लॅपटॉपसाठी असं कंपार्टमेंट आहे, म्हणजे बरीच मोठी आहे. तर आता आपण सगळं सेट करूया ठेवून. इथे मी अगोदर माझा लॅपटॉप ठेवते, नंतर विधानचं टॅबलेट ठेवते आहे. बॅगची अजून एक खासियत अशी की त्यांनी इथे एक चार्जिंग पॉईंट दिला आहे मस्त. हल्ली सगळ्यांकडेच बॅकपॅक असतात अशा, जे ट्रॅव्हलिंग मोस्टली फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी अशा बॅकपॅक आहेत आणि असतातच सगळ्यांकडे. पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते, ह्या बॅकपॅकमध्ये त्यांनी एक चार्जिंगचा पॉईंट दिलेला आहे. इथे तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे इथे ठेवून चार्ज करू शकतात. इथे त्याची कॉर्ड आहे, इथे मोबाईल ठेवू शकतात तुम्ही. त्यानंतर ही कॉर्ड अशा प्रकारे मध्ये चालले जाते. इथून तुम्ही इथे बघा, इथे ही कॉर्ड आहे, हिला पॉवर बँकलाही अटॅच करून ही पॉवर बँक तुम्ही इकडे ठेवायची मध्ये. इथे मध्ये एक कप्पा आहे टॅबलेट किंवा असं ठेवायला, ही पॉवर बँक तुम्ही इथे ठेवून द्यायची. आणि इथेही पॉवर बँकला अटॅच करून तुम्ही इथे तुमचा मोबाईल वगैरे चार्ज करायला ठेवू शकतात. आणि तुमचा मोबाईल तुम्ही इथे ठेवून द्यायचा मस्त आरामात, किंवा तुम्हाला पॉकेटमध्ये ठेवायचा असेल तुम्ही इथे चार्जिंगला लावून तुम्ही पॉकेटमध्ये, म्हणजे तुमचा कंटिन्युअसली चार्ज होऊ शकतो मोबाईल. इतकं छान आहे हे बघा, तुम्ही इथे बघू शकतात. इथे पॅक करून टाकलं. त्यानंतर इथे 2 बॉटलचे पण त्यांनी दिलेले आहे. आणि मी स्पेशली आता आमच्या ह्या ट्रिपसाठी मी अशी छानशी पॉवर बँक घेतलेली आहे. अँकर कंपनीची पॉवर बँक आहे, तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. अमेरिकेत जर कुणी इंटरेस्टेड असेल पॉवर बँक घेण्यासाठी तर ही पॉवर बँक नक्की घ्या. अतिशय सुंदर पॉवर बँक आहे, मी एकदा यूज करून बघितली आहे. आणि ही कशी आहे तर तुम्ही याला मोबाईल वगैरे छोटे गॅजेट्स तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स चार्ज करूच शकतात, पण तुम्ही तुमचा लॅपटॉप सुद्धा ह्या पॉवर बँकिंगमध्ये चार्ज करू शकता. इतकी छान आहे, मी तिची लिंक देते आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की बघा. असं सगळं एका याच्यात ठेवलं म्हणजे लवकर काढून त्यांना सिक्युरिटी चेकमध्ये आपल्याला देता येतं. असं विधानचं जे काही सामान आहे ते व्यवस्थित राहावं म्हणून मी पुढे त्याच्यासाठीचा पुढचा जो कप्पा आहे तो सेपरेट विधानसाठीचा ठेवलेला आहे. डॉक्युमेंट्स आधी ठेवूया आपण. हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते मी यात डॉक्युमेंट्स मी कव्हर करून मग कॅरी करणार आहे. एका छान प्लास्टिकच्या फोल्डरमध्ये ठेवणार आहे. अशा प्रकारे एका प्लास्टिकच्या फोल्डरमध्ये मी पॅक केलेलं आहे. आणि आपण आता हे मध्ये ठेवून देऊया. लॅपटॉपच्या बॅक साईडला ठेवते म्हणजे सगळं व्यवस्थित राहील. त्यानंतर विधानचं जे ऍक्टिव्हिटी बुक आहे ते पण लॅपटॉपच्या बॅक साईडला ठेवते म्हणजे ओलं वगैरे होण्याचे चान्सेस नाही असं. त्यानंतर ही जी डायरी आहे ती पण ठेवली. इमर्जन्सी पेन वगैरे, पेन आणि डायरी असं मी ठेवलेलं आहे, कुठेही काही लागू शकतं आपल्याला. त्यानंतर आता खाण्याचं सामान पुढे ठेवते मी. पुढची साईड संपूर्ण विधानची असणार आहे. विधानसाठी जे सामान घेतलेलं आहे त्याची साईड असणार आहे. खाण्याचं मोस्टली पुढे ठेवते मी म्हणजे ते सेफ राहील असं. त्यानंतर विधानचा जो एक्स्ट्रा ड्रेस घेतलेला आहे तो मागे ठेवला तरी चालणार आहे, त्याला नाही प्रॉब्लेम, कारण ते इमर्जन्सी ठेवलं आहे, लागणार तर नाहीये पण राहू दिलेलं आहे. तर असं बरंच सामान येतं. तुम्ही इथे बघू शकाल ह्या बॅगला एक्सपान्शन सेट. ही बॅग ही अशी पण ओपन होते,
त्यामुळे आपण इझिली पॅक करू शकतो. तुम्ही इथे बघू शकाल संपूर्ण ओपन झालेली आहे आणि मी अतिशय व्यवस्थित असं छान आपण ठेवू शकतो, भरू शकतो. हे ती संपूर्ण अशी ओपन होते. आपण जेव्हा सिक्युरिटी चेकमध्ये जातो तेव्हा आपण फक्त बॅग अशी ओपन करून त्यांना चेकिंगसाठी दिलं तरी चालणार आहे, तसं पण चालणार आहे. पण हे असं संपूर्ण ओपन होतं. त्यानंतर हे हँडी पाहिजे आपल्याला, त्यामुळे हे मी पुढच्या कप्प्यात ठेवणार आहे. आणि हे लावून घेऊया. आता मी तुम्हाला दाखवलं की हे संपूर्ण ओपन करून तुम्ही सिक्युरिटी चेकमध्ये अशीची अशी बॅग ठेवू शकता, म्हणजे काढण्याची गरज नाही आणि ते ऑटोमॅटिक चेक होऊन जातं सगळं. हे दोन्ही वेट वाईप्स, हँड सॅनिटायझर आणि ग्लेअर्स असं सगळं मी पुढे ठेवते आहे. तर पुढे हे छान सेट होऊन जाईल सगळं. आणि थोडेसे पेपर नॅपकिन्स, तर हे सगळं इथे ठेवलं आहे. आणि हो, मी 2-3 अशा पॉलिथिन घेतल्या आहे इमर्जन्सी. न्यूजपेपर घेतले आहेत 2-3, जर लागले इनकेस कशासाठी तर ते यात पुढे हँडी राहतील असं. त्यानंतर इकडे एक बॉटल बसेल विधानची आणि माझी एक बॉटल इकडे बसेल, असे 2 सेक्शन आहेत त्याला. त्यानंतर आता हे ठेवायचे विधानची टॉईज, आता पुढेच ठेवते आहे मी. तर विधानचे सगळेच टॉईज बसून गेले, बरेचसे टॉईज घेतले आहेत. आणि हे थोडंसं रेडी होण्यासाठीचं वगैरे सामान हे एका याच्यात ठेवते आहे. आणि हे विधानचं छोटंसं ब्लँकेट आणि स्टोल असं इथे ठेवते आहे. हे सुद्धा लागणार आहे आपल्याला, कारण थंडी प्रचंड असते इकडे. इथे गरज पडेल, भारतात नाही एवढी गरज पडणार, पण इथे गरज पडणार आहे. आणि हे तर पुढे राहील. आणि हे विधानचं आय मास्क. सो आय मास्क पण इथे ठेवलं तरी चालणार आहे पुढच्या कप्प्यात. अशी बरीचशी मोठी बॅग आणि बरंचसं सामान. तुम्ही विचार करत असाल की कसं बसवलं हे. अहो, ते बॅगचं बेनिफिटच तो आहे की प्रचंड सामान बसतं, मोठी कपॅसिटी आहे बॅगची. मला खूप आवडली आहे बॅग, खूपच सुंदर आहे. तुम्ही याच्यात बरंचसं सामान, अजून माझा हा कप्पा तर रिकामाच आहे, तुम्ही इथे बघू शकाल. अजून बरंचसं आहे याच्यात. हे पहा, टॅबलेट वगैरे ठेवण्यासाठी बरंचसं मोठं आहे हे. इथे तुमचे कार्ड्स ठेवण्यासाठी, पासपोर्ट म्हणा, कार्ड्स म्हणा, इथे पेन, इथे कार्ड्स ठेवू शकतात तुम्ही. हा कप्पा संपूर्ण रिकामा आहे माझा, म्हणजे इतकी मोठी बॅग असून सुद्धा आणि इतकं सामान घेऊन सुद्धा पुढचा कप्पा माझा संपूर्ण रिकामा आहे. तर बॅगचे असे बरेचसे फीचर्स मी तुम्हाला दाखवले. अजून एक दाखवते. हा जो पुढचा कप्पा आहे ज्याच्यात मी तुम्हाला बोलले मी अजून काहीही ठेवलेलं नाही, त्याच्यात असं एक छान हे आहे. इथे जर तुमची घराची चावी असेल, कुठली चावी असेल, तर तुम्ही ती इथे लावायची. ही चावी लावल्यानंतर जर तुम्हाला लॉक उघडायचं आहे तर हे काढून घ्यायचं इथून. हे असं इतकं इझिली निघतं. तुम्ही लॉक ओपन करून पुन्हा हे इथे लावून द्यायचं. इतकं छान राहतं. म्हणजे बॅगमध्ये यांनी किती छान छान फीचर्स दिले आहे. तुम्हाला ही बॅकपॅक कशी वाटली आणि हा बॅकपॅक पॅकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे तुम्ही बघू शकाल मी यात बऱ्यापैकी सामान भरलेलं आहे. इथे छान नेक पिलो लावली आहे विधानची. इथे सामान भरलेलं आहे आपल्याला जे हँडी पाहिजे असतं ते. त्यानंतर हे रिकामा आहे अजून, पण इथे मी माझे इयरबड्स वगैरे ठेवणार आहे. त्यानंतर इकडे स्टोल, एक डायरी, एवढंच ठेवलेलं आहे. तरी रिकामीच आहे ती. आणि हे चावी ठेवण्याचं जसं मी तुम्हाला दाखवलं की किती इझी असतं असं. त्यानंतर ह्या कप्प्यात सुद्धा असं सिस्टमॅटिक सगळं खूप छान भरलेलं आहे, तरी अजून तो पण कप्पा रिकामा आहे. आणि इकडे तुम्ही हँडल बघू शकाल किती छान आहे बॅगचं. आणि इकडे पण बऱ्यापैकी भरलेलं आहे मी सगळं. सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत. त्यानंतर डॉक्युमेंट्स आहेत, विधानचे एक्स्ट्रा पेअर ड्रेसेस आहेत. तर हे असं सगळं भरून सुद्धा बरीचशी जागा रिकामी राहिलेली आहे. आता मी तुम्हाला लावून दाखवते बॅकपॅक किती सुंदर सेट झालेली आहे. तर हा व्हिडिओ या करता की आपण काय काय घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे, इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग असो किंवा कसंही ट्रॅव्हलिंग असो, काय काय आणि कसं घेतलं पाहिजे याकरता तुम्हाला याची नक्कीच मदत होईल. तर अशा प्रकारे मी एवढं मोठं इतकं सामान भरून सुद्धा माझी बॅकपॅक अजून रिकामी आहे. मी अजून बरंचसं सामान भरू इथे इतके छान यांनी दिलेलं आहे असं पॅकिंगसाठी, जेणेकरून मस्त तुमचं बॅग एकदम पॅक आणि सेफ राहील असं. तर इथे तुम्ही बघू शकता अजून माझ्या बॅगमध्ये बरीचशी जागा आहे, अजून मी बरंचसं सामान भरू शकते. तर अशी आहे माझी बॅकपॅक यावेळची. यावेळी माझी बॅकपॅक अशी असणार आहे. इतकं सगळं सामान माझ्या सोबत असणार आहे. तर ही झाली पॅक. हे इथे सुद्धा तुम्ही पॅक करू शकता. म्हणजे तुमची बॅकपॅक आणि तुम्ही बॅकपॅक सोबत तुम्ही सेफ राहाल आणि तुमच्या सोबत तुमची बॅकपॅक सेफ राहील. इतकं छान आहे. इतकी मोठी बॅकपॅक माझी झालेली आहे. युनिसेक्स आहे ही बॅग. मेन्स सुद्धा कॅरी करू शकतात, विमेन्स सुद्धा कॅरी करू शकतात.
अशा प्रकारे माझी बॅकपॅक पॅक झालेली आहे. सो चला इंडियाला जाऊया. हे बघा विधान बघा. विधू तू ही बॅग घेशील का मोठी? आणि ही माझ्यासोबत पुढे असणार आहे. पासपोर्ट आपला राहील, याच्यात सगळे कार्ड्स असतील. सो मला हे हँडी लागणार आहे. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.